सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनेल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज ना घरातले सर्व कामं पटपट आवरले, घरातली देवपूजा वगैरे सर्व आवरलं आणि चला म्हटलं आज आहे स्वामी समर्थाचा प्रकट दिन. अशा निमित्ताने आम्ही सर्वजण ना मंदिरला जायचं नियोजन केलं. ऊन तर खूप झालेलं होतं, टाईम भरपूर झालं होतं, 12-1 वाजत आलेले होते आणि ऊन होतं, होय नाही चाललं होतं आमचं. त्यानंतर गेलो अशा तऱ्हेने मंदिरला. तिकडं बघू शकता मंदिर साईडला फोटो वगैरे मस्तपैकी लावलेला, ह्या साईडला रांगोळी वगैरे काढलेली. इकडं श्री स्वामी समर्थाचं मंदिर होतं बघू शकता. आणि त्यानंतर आतमध्ये गेलो. हे बघा डेकोरेशन वगैरे किती छान केलेलं आहे. लाईटिंग मला तर त्यातले खूप छान असे लाईटिंग पूर्ण केलेली आवडली, खूप छान. हे बघा बघू शकता तुम्ही सर्वीकडं किती छान डेकोरेशन केलेलं आहे. आणि मंदिरात ना असं म्हणजे मन भरलं होतं की अजिबात बाहेर येऊच वाटत नव्हतं. हे बघा आणि खूप लाईन होते, 1 तासभर तर आम्हाला लाईनमध्येच थांबावं लागलं. आणि इकडं आजा आणि आजी एक जण बसलेले माळची जप करत मस्तपैकी. आणि अशा तऱ्हेने आम्ही दोघी पण लाईनला उभारलेलो. थोडं जवळ करत चाललो होतं. आजोबा आमच्याकडे बघत होते. हे बघा किती छान. इकडं मारुतीचं मंदिर पण होतं, तिथे पण दर्शन घेतलं मस्तपैकी. आणि त्यानंतर स्वामी समर्थाचंही दर्शन घेतलं इथनंच. आणि ह्या हाराची मज्जा म्हटलं तर काय, गुढीपाडव्यासाठी मी घरी आणला होता हार, त्यातला शिल्लक एक राहिला. आणि ते कसं असतं, जिथं जायचं आहे ते गोष्ट तिथंच जात असते. आणि अशा तऱ्हेने ना ते हार माझा पोचला श्री स्वामी समर्थीच्या मंदिराच्या डायरेक्ट दर्शनाच्या तिथं. आणि हे बघू शकता ते हार माझाच आहे, मीच घडलेला आहे. आणि अशा तऱ्हेने ह्यानी पण दर्शन घेतलं मस्तपैकी. आणि इथं होतं बेसन लाडू, का तर इथं आपलं ना बेसन लाडूचा प्रसाद होता. स्वामी समर्थांना बेसन लाडूचाच प्रसाद असतो असा म्हणतात, मला पण एवढं काही माहीत नाही बरं का मित्रांनो. अशा तऱ्हेने मग तिथं काही व्यवस्थित दर्शन घ्यायचं झालं नाही, खाली बसून व्यवस्थित दर्शन घेतलं. आपल्या मनातल्या काय इच्छा वगैरे असतात ते मागायच्या ते मागितल्या. आणि अशा मस्तपैकी असे दर्शन घेतलेलं आहे बघू शकता. त्यानंतर इकडं बघू शकता तुम्ही जवळनं स्वस्तिक वगैरे किती छान काढलं इकडं. नंतर हे बघा सोबतीला माझे स्वामी असं लिहिलेलं आहे. आणि व्हाईटमध्ये सर्व डेकोरेशन केलेलं आहे, खूप छान दिसायला लागलं आहे बघू शकता. अरे नाही हे बघा वडाचं झाड बघू शकता. आणि इथंच सर्वात आधी ना मंदिर बांधायच्या आधी इथंच सर्वजण पूजा वगैरे करत होते. आणि त्यानंतर ते स्वामी समर्थाचे मंदिर वगैरे बांधलेलं आहे. सर्वात आधी त्या झाडाखाली सर्व पूजा वगैरे करत होते. आणि त्यानंतर आम्ही मस्तपैकी असं महाप्रसादासाठी गेलेलो होतो. हे बघा बघू शकता आम्ही सर्वांनी प्लेटा घेतल्यात आणि जेवण करायलाच चाललेलं आहे महाप्रसादासाठी. इथं भात वगैरे, भाजी, लापशी, छानशी आहे, खूप छान बनलेलं आहे सर्व. हे बघा. त्यानंतर इकडं आहे ते सर्व जेवण वगैरे बनवलेले आहे महाप्रसाद. आणि स्वामी समर्थ म्हणल्यानंतर तुम्हाला तर एक अनुभव असू शकतो की तिथं जेवणाची कधीच कमी असू शकत नाही. हे बघा. आणि इथं खूप छान अशी नियोजन केलेलं होतं जेवणाचं. अशा तऱ्हेने महाप्रसाद घेऊन झालेला आहे माझा पण. आणि हात धुवायला निघालेलो आहे. इकडे बघू शकता पाण्याची वगैरे हात धुण्याची सर्व मस्तपैकी असे नियोजन केलेलं होतं. थंडगार मस्त असं पाणी होतं. आणि ना मी इथनं जग भरून घेतलेला आहे आणि हात धुवायला गेलेलो आहे पलीकडच्या साईडला. हे बघा श्री स्वामी समर्थ म्हणल्यानंतर मन आणि पोट आणि काय म्हणते दिमाग एकदम शांत झालं. का तर मंदिरला गेल्यानंतर कधी खूप समाधान भेटतं. आणि असल्या उन्हात तर शक्यतो कोण बाहेर जायला मागत नाही बरं का मित्रांनो. पण आम्ही आवर्जून गेलेलो आहे. तुम्ही गेला का स्वामी समर्थाला हे नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा.